थंडीतला सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे गाजर हलवा। 2 किलो गाजरांचा कमी तुपातला रसरशीत गाजर हलवा कसा बनवायचा ते पाहूयात। कमी तूप वापरून सुद्धा रसरशीत आणि चविष्ट होण्यासाठी यामध्ये 3 खूप महत्त्वाच्या स्टेप आहेत। यामुळे जास्त प्रमाणात जरी गाजर हलवा बनवणार असाल तरी सुद्धा कमी वेळेमध्ये बनून तयार होईल। अतिशय सोप्या पद्धतीने मिल्क पावडर किंवा खव्याचा सुद्धा वापर न करता अतिशय चविष्ट हा गाजर हलवा बनून तयार होईल। चला तर मग रेसिपी पाहूया। तर त्यासाठी इथे मी 2 किलो गाजर घेतलेली आहेत। 2 वेळा स्वच्छ धुवून आणि व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत। गाजर किसून घ्यायच्या अगोदर सगळ्या गाजरांची साल काढून घ्यायची, म्हणजे गाजर हलवा जास्त कडवट लागल्यासारखं वाटत नाही। त्यामुळे शक्यतो याची साल पील करूनच गाजर किसून घ्यायचं। साल काढून घेताना सुद्धा शक्यतो असे पिलर वापरायचे ज्यामुळे अगदी पातळ साल याची काढता येईल, म्हणजे गाजर सुद्धा जास्त वाया जात नाही। तर हे पहा, या पद्धतीचं जे पिलर असतं ना त्यामुळे जाड साल निघू शकते। तर शक्यतो असे पिलर वापरायचे नाही ज्यामुळे जाड साल निघेल। त्यामुळे सालीसोबतच गाजराचा पल्प सुद्धा थोड्या प्रमाणात निघतो। तर हे पहा, ज्या पिलरने मी साल काढून घेतलं अगदी पातळ याची साल निघालेली आहे। तर याच पिलरचा वापर करून सगळ्या गाजरांची साल काढून घेतली। तर सुरुवातीला सगळ्या गाजरांची अशी साल काढून घेतली ना पटकन ते किसून घेता येतात। गाजराच्या दोन्ही टोकाचा भाग कट करून घेतला आणि गाजर आता किसून घेऊयात। किसून घेताना सुद्धा किसणीची जी छोट्या होलची बाजू असते ना त्या बाजूनेच गाजर किसून घ्यायचं। यामुळे गाजराचा किस अगदी छोटा छोटा पडतो आणि त्यामुळे गाजर हलवा शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही। यामुळे दूध सुद्धा चांगलं मुरलं जातं आणि गाजर हलवा चवीला सुद्धा चांगला बनतो। पहा, किसणीची जी छोट्या होलची बाजू आहे त्याच साइडने मी हे किसून घेतलेलं आहे। गाजर किसून घेण्यासाठी जास्त वेळ तसा लागतच नाही। 2 किलो गाजर घेतलेली होती, 10 मिनिटात किसून झालेली आहेत। किसून घेतलेल्या गाजराचाच गाजर हलवा चवीला सुद्धा चांगला लागतो। त्यामुळे गाजराचे काप करून कुकरला किंवा कशाही पद्धतीने शिजवून घेतलं तरी सुद्धा अशी चव येत नाही। आता इथे मी 1 कप तूप घेतलेलं आहे। वजनी प्रमाण म्हटलं तर 200 ग्रॅम तूप आहे। यातलं अर्ध तूप एका भांड्यामध्ये काढून घेतलं। गाजर हलवा बनवण्यासाठी शक्यतो जाड तळाची कढई किंवा भांड्याचा वापर करायचा। किसून घेतलेलं सगळं गाजर यामध्ये काढून घेतलं। शक्यतो यासाठी पसरट कढई किंवा पातेलं वापरलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे गाजराचा किस सगळ्या बाजूंनी व्यवस्थित हलवून घेता येतो, रंग सुद्धा एकसारखा येतो आणि सगळ्या बाजूंनी व्यवस्थित शिजला जातो। तर सुरुवातीला अर्धा कप यामध्ये तूप घेतलं आणि त्यानंतर 5 मिनिटे हे हलवून घेतलं। जे वापरलेलं तूप आहे ना ते गाजरामध्ये व्यवस्थित मुरायला हवं। तर 5 मिनिटे हे चांगलं हलवून घेतलं। हे पहा, जे वापरलेलं तूप होतं ते चांगलं मुरलेलं आहे। तर यामध्ये उरलेल्या तुपातलं पुन्हा 2 चमचे तूप यामध्ये ऍड केलं। पुन्हा 5 मिनिटे हे चांगलं हलवून घ्यायचं। थोडं थोडं तूप घालूनच हलवून घ्यायचं, म्हणजे तूप सुद्धा सगळ्या गाजरामध्ये व्यवस्थित मुरलं जातं आणि शेवटी हलव्यामध्ये तुपाचं प्रमाण सुद्धा प्रमाणापेक्षा जास्त होत नाही। लो टू मीडियम फ्लेमवरती पुन्हा 5 ते 6 मिनिटे हे हलवून घेतलं। तर हे पहा, गाजरामध्ये तूप मुरलेलं आहे। आता उरलेलं सगळं तूप यामध्ये ऍड केलं। पुन्हा 5 ते 6 मिनिटे हे चांगलं हलवून घ्यायचं। तर सुरुवातीला गाजरामध्ये तूप मुरवून घ्यायचंय, त्यानंतर सतत हलवत राहायचं। 10 ते 12 मिनिटे चांगलं हलवून घ्यायचं। 10 मिनिटानंतर यातलं तूप रिलीज व्हायला सुरुवात होते। तर हे पहा, 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता यातलं तूप आता सुटायला सुरुवात झालेली आहे। तर पातेल्याच्या तळाला तुम्ही पाहू शकता थोडंसं तुपकट असं दिसत आहे। या स्टेजला यामध्ये दूध घालायचं। तर इथे मी त्याच कपने 3 कप दूध घेतलेलं आहे। उकळून थंड झालेलं हे दूध आहे। दूध शक्यतो फुल फॅटचं वापरायचं, कारण यामध्ये आपण मिल्क पावडर किंवा खवा वापरणार नाही। हलव्याला थोडीशी पेढ्यासारखी चव येण्यासाठी फुल फॅटचं दूध वापरायचं। तर पहिली स्टेप म्हणजे गाजरामधून ज्यावेळी तूप रिलीज व्हायला सुरुवात होते त्याच वेळी यामध्ये दूध घालायचं, त्याच्या अगोदर दूध शक्यतो घालायचं नाही। दुसरी स्टेप म्हणजे दूध घातल्यानंतर ते थोडा वेळ आटवून घ्यायचे। तर हे पहा, दूध यामध्ये घातल्यानंतर 10 मिनिटे दूध आटवून घेतलेलं आहे। थोडंसं हे दाटसर झालं ना की नंतरच यामध्ये साखर घालायची। तर त्याच कपने 2 कप आणि 4 चमचे साखर घातलेली आहे। गाजर कितपत गोड आहे त्या प्रमाणानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। उष्णतेमुळे साखर विरघळते आणि हे मिश्रण थोडंसं सैलसर होत। साखर घातल्यानंतर पुन्हा 10 मिनिटे गाजर हलवा चांगला शिजवून घ्यायचा आहे। 10 मिनिटांमध्ये साखर सुद्धा व्यवस्थित गाजरामध्ये मुरली जाते आणि पुन्हा याला तूप सुटायला सुद्धा सुरुवात होते। दाटसर होतं, सैलसर कन्सिस्टन्सी राहत नाही। तर हे पहा, 10 मिनिटानंतर पातेल्याच्या तळाला तुम्ही पाहू शकता तूप सुटायला सुरुवात झालेली आहे। साखरेमुळे मस्त हे कॅरमलाइज झालेलं आहे। हलव्याला रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि हे पहा, मस्त रसरशीत असा हा हलवा बनून तयार झालेला आहे। तर तिसऱ्या स्टेप मध्ये आपण काय केलं, दूध पूर्णपणे आटल्यानंतरच यामध्ये साखर घातली। दुधासोबतच यामध्ये जर साखर घातली तर हे मिश्रण खूपच सैलसर होतं आणि मग ते सगळं आटवायला सुद्धा खूप जास्त वेळ लागतो। त्यामुळे गाजर हलवा बनवताना या 3 स्टेप लक्षात ठेवल्यानं अगदी परफेक्ट गाजर हलवा बनवून तयार होतो। आता हवं तर यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्सचे काप टाकू शकता। यामध्ये मी थोडेसे बदामाचे आणि पिस्त्याचे काप घातलेले आहेत।
अर्धा चमचा वेलची पूड घातली आणि सगळं चांगलं मिक्स करून घेतलं। तर हे पहा, गॅस मी बंद केलेला आहे। मस्त याला कन्सिस्टन्सी आलेली आहे, रंग सुद्धा मस्त आलेला आहे। 2 किलो गाजरांचा कमी तुपातला अगदी झटपट गाजर हलवा बनून तयार झाला। तर हे पहा, 2 किलो गाजरांसाठी कमी तूप वापरून सुद्धा मस्त रसरशीत हा झालेला आहे, कारण यामध्ये तूप आपण व्यवस्थित मुरवून घेतलेला आहे। त्यामुळे मिल्क पावडर खवा न वापरता सुद्धा चवीला अतिशय छान बनतो। याला टेक्स्चर सुद्धा मस्त येतो, रंग सुद्धा अतिशय सुंदर येतो। गाजर सुद्धा बारीक किसून घेतलेलं होतं, त्यामुळे शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही। तर थंडीमध्ये हमखास बनणारा, घरातल्या सगळ्यांना आवडणारा रसरशीत गाजर हलवा या पद्धतीने नक्की करून पहा। तुपामध्ये भरपूर वेळ हा परतून घेतल्यामुळे खूप दिवस टिकायला सुद्धा मदत होते। थंड झाल्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। यामध्ये साखरेचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी सुद्धा करू शकता। गाजर घेताना थोडीशी गोड बघून घ्यायची, म्हणजे साखरेचं प्रमाण सुद्धा कमी वापरलं जातं। तर माझ्या मुलांचा हिवाळ्यातला सगळ्यात आवडता पदार्थ मी बनवून ठेवलेला आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की करून पहा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना 100% आवडेल। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।